लाडकी बहीण योजनेच्या रकमेवरून पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवरून टीका केली होती। काँग्रेस वर्षाला 1,00,000 रुपये देणार होती असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं होतं आणि त्यावरून अजित पवारांनी चव्हाणांना चांगलंच घेरलं। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये 1,00,000 रुपये दरवर्षी म्हणजे 8,500 रुपये महिन्याला देण्याचं आश्वासन होतं, पण केंद्र सरकारमध्ये आमचं सरकार आलं नाही। अरे तुम्ही तर दमडा दिला नाही, कुठं 5,000 द्या म्हणता। 8,500 रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर 1,00,000चा हिशोब काढला तर आपल्याला 2.5 कोटी। अरे काहीतरी लोकांना पटेल असं सांगा। सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरात नोंदणीसाठी गर्दी उसळली आहे। दुसरीकडे विधानसभेत रकमेवरून पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली। केंद्रामध्ये सरकार आलं असतं तर आम्ही महिन्याला 8,500 रुपये देणार होतो असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। त्यावर सत्तेत होते तेव्हा दमडी दिली नाही असा टोला अजित पवार यांनी लगावलाय। एक महिलांना जर काही मदत मिळाली तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। आता सरकारने 1,500 रुपये महिना देण्याची घोषणा केलेली आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये 1,00,000 रुपये दरवर्षी म्हणजे 8,500 रुपये महिन्याला देण्याचं आश्वासन होतं, पण केंद्र सरकारमध्ये आमचं सरकार आलं नाही। काहींनी सांगितलं 1,500 काय देताय, 5,000 द्या। अरे तुम्ही तर दमडा दिला नाही, कुठं 5,000 द्या म्हणता। यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते। का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात तर काय देणार आहे का, दमडी तरी देणार आहे का। आणि त्याच्यामध्ये मला बाबा तुमचं विशेष वाटतंय, तुम्ही सांगितलं सांगतो ना, तुम्ही सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही 1,00,000 रुपये देणार होतो। 8,500 रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर 1,00,000चा हिशोब काढला तर आपल्याला 2.5 कोटी रुपये लागतात। तर 2.5 नाही 2.5 कोटी, 2.5 कोटीच ना, 2.5 कोटी। आपलं बजेट किती? अरे काहीतरी लोकांना पटेल असं सांगा। 2.5 कोटी। पुढच्या 5 महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे। त्याआधी बजेटमध्ये महिन्याला 1,500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना, 3 सिलेंडर मोफत आणि कृषी पंपांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला। मात्र आमच्या योजना पुढेही सुरूच ठेवणार, त्यामुळे जनतेनं आम्हालाच निवडून द्यावं असं सांगतानाच अजित पवारांनी 2004 मधील ते ज्या सरकारमध्ये होते त्याच आघाडी सरकारची पोलखोल केली आहे। का मला त्यांनी सांगितलं लबाडा घरचा आवतनं जेवल्याशिवाय काही करत नाही, तसंच त्यांचं आहे। मी तेही सांगेन 2004ला 3-4ला ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो। त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं, आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो, आपण सेकंड लाईनीत असायचो जयंतराव। आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला, 1 बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे सुनावी घोषणा होती, खरं नव्हतं। आणि नंतर ते मागं घेण्यात आलं, ही गोष्ट खरी आहे, मी त्याचा साक्षीदार आहे। मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की मागं त्यांनी ती पूर्ण नेलं नाही, केलं नाही। मी आज सभागृहाला सांगतो, पुढं कायम ठेवायचंय। त्याच्याकरता शेतकऱ्यांनी आम्हीच ते राबवणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत द्यायचंय, पाठवायचं इथं तर कायम होणार ना। हे पाठवलेलं मागे घेतील, यांना पाठवून काही उपयोग नाही। महाविकास आघाडी सरकार असो की महायुती सरकार, अर्थसंकल्पाची जबाबदारी माझ्याकडेच असते असं सांगत अजित पवार यांनी विधानसभेत हशाही पिकवला। इतरांच्या एवढा नसेल पण थोडा का होईना अनुभव आहे आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची दिलेली आहे। ही वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही। पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली, महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस महायुती विरोध करायची, आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते। भास्करबाई खरंय की नाही? विधानसभेत जयंत पाटलांना टोमणे मारताना अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजीही केली। दादांनी कवितेतून एवढं लक्षात ठेवा म्हणत जयंत पाटलांना चिमटेही काढले।
कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा, श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा. ही पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ही न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि प्रदेशाध्यक्षही आहेत. दुसऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यामुळे जयंत पाटलांना डिवचण्याची संधी अजित पवार काही सोडत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.